एकच धाव. स्ट्राईक बंटी खाडेगरे, नॉन स्ट्राईक आपण पाहतोय सदाशिव खाडेगरे. तर गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत शिंगोले. पुढील चेंडू अनिकेतचा. ओ यावेळेस विकेट केलाय बंटीच्या बॅट मधून. चांगला फटका आपल्याला पाहिलं होतं आणि तिथे होत आहे चुकी. प्रेम खाडेगरे चुकी करतोय. ओ हो पाहिला गेलं तर एक सिंगल आले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. नक्कीच विकेट केला होता बंटी याने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते प्रेम खाटेगरे. अनिकेत शिंगोले. ओहो यावेळेस सुद्धा गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. वन बाउन सी मारेशा पार चौकार. सहा धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिलं षटक चालू असताना आपण पाहतोय अनिकेत यांचं आणि सदाशिव खाडेगरचा आक्रमण. अनिकेत शिंगोळे. ओहो यावेळेस नक्कीच पंचांचा इशारा येतोय वाईड आणि वन बाउन्स. ओके एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 7 धावा. 7 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर किंग बॉईज या टीमच्या. शिंगोळे आपण पाहतोय. ओहो यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंच तटस्थ आहेत आणि इथे डॉट चेंडू. धावसंख्या पाहायला गेली तर 7 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर पहिलं षटक चालू असताना. नॉट आउट. नक्कीच अपील इथे फेटाळली जाते पंचांकडून. अनिकेत शिंगोळे. पुढील चेंडू. ओहो यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू येतोय. बॅक टू बॅक पाहायला गेलं तर 2 चेंडू इथे डॉट आलेत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 7 आपण पाहतोय स्कोर कार्डवर. पहिलं षटक चालू असताना अनिकेत शिंगोळे आलेत पहिलं षटक हाताळण्यासाठी आझाद हिंद या टीम कडून. तर बॅटिंगसाठी नक्कीच आपण पाहतोय सलामीवीर सदाशिव खाटेगरे आणि त्यांच्या सोबतीला आहेत बंटी खाटेगरे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. ओ यावेळेस काय आणि इथे नो. नक्कीच हाईट आपण पाहिली चेंडूची. नो घोषित केला जातोय पंचांकडून. नक्कीच एक्स्ट्राची 1 धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. 8 धाव आपण पाहतोय स्कोर कार्डवर. तर यापुढील चेंडू असेल फ्री हिट सदासाठी. सदाशिव खाडेगरे आपण पाहतोय फ्रीचा चेंडू काय करेल अनिकेत शिंगोळे यांचा. ओहो यावेळेस बिगिट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत जय गायकर. झेल करू शकले परंतु काय नाही होऊ शकत. फलंदाज बाद नाही होऊ शकत. आणि इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किंग बॉईज या टीमच्या धावा झाल्या त्या 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर किंग बॉईज या टीमच्या. नक्कीच जर टॉस झाला तेव्हा दोन्ही कॅप्टन्सला विचारलं होतं. ज्यावेळेस विशालला विचारलं की समोर टीम आहे किंग बॉईज, तर किंग बॉईज या टीमला आपण कितपत धावांपर्यंत रोखू शकतात. तर विशालने त्यांची जी शॉर्ट कमेंट होती ती आम्हापर्यंत पोहोचवली की 40
पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर सदाशिव खाटेगरे यांना विचारलं गेलं की आपण कितपत धावा गोळा कराल 5 षटकांमध्ये. सदाशिव खाटेगरे त्यावेळेस शॉर्ट कमेंटमध्ये म्हणाले की आम्ही 70+ धावा गोळा करू. तर पहिला षटक इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 90 धावा गोळा केल्यात किंग बॉईज या टीमने. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ इथे बाकी उर्वरित आहे पहिल्या इनिंगमधला. तर या 24 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करेल हे देखील आपण पाहणार आहोत पहिल्या इनिंगमध्ये किंग बॉईज या टीमला. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर दोन्ही खेळाडू हे सलामीवीर आहेत, सदाशिव खाटेगरे आणि बंटी खाटेगरे. अजून देखील विस्फोटक फलंदाज आहेत, विपुल शिंगोळे असतील, त्यानंतर राहुल खाटेगरे असतील, नवनाथ खाटेगरे, विशाल फोपे, अक्षय खाटेगरे, असे भरपूर सारे खेळाडू आहेत या संघामध्ये. दिनेश वाघ असेल, दिनेश पवार सॉरी. यावेळेस लोअर फुल टॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड पॅड मधला बॉल पुश करण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता आणि इथे थर्ड अंपायर कडे निर्णय दिला जातोय. आपण पाहूया थर्ड अंपायर. विकेटचा पतंग. पहिला फलंदाज झालाय बाद. सलामीवीर सदाशिव खाटेगरे. बॅक टू डगआउट. धावसंख्या पाहिलं गेलं तर स्थिर आहे 10 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. तर किंग बॉईज टीमचा आयकॉन फलंदाज गेलाय, तो आलाय विपुल शिंगोळे. एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय विपुल शिंगोळे. तर सदाशिव खाटेगरे यांची खेळी इथे संपुष्टात आली. तर न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय विपुल शिंगोळे. विशाल भोईर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. हो यावेळेस क्या बात आहे, विकेट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे लाऊड अपील केले जाते, परंतु पंच तटस्थ आहेत रोहित खाटेगरे आणि समाधान गायकर. खूप वेगाने चेंडू हाताळला होता विशाल भुईर याने. नक्कीच विपुलवर जिम्मेदारी आहे. ओहो लोअर फुल टॉस खाली थोडा राहिलाय चेंडू. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की नाही ते पाहायचं आणि एकच धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली, धावसंख्या झाली ती 11 धावा. दुसरं षटक नक्कीच चालू असताना आपण पाहतोय विशाल यांचं. नक्कीच किंग बॉईज या टीमला आक्रमण चढवावं लागेल, आक्रमण करावं लागेल. जर तुम्हाला जर 70+ धावा बनवायच्या असतील तर गोलंदाजावर आक्रमण करावे लागेल. कारण ती सेकंड बॅटिंग करत असताना बॅटर सुद्धा आहेत आझाद हिंद या टीमकडे. आणि यावेळेस पाहायला गेलं तर डॉट चेंडू येतोय, कमबॅक करून देतोय विशाल भोईर आपल्या टीमला. धावसंख्या स्थिर आहे आणि आझाद हिंदचे ओनर अजित राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. ग्राउंडच्या बाहेर खूप धडपड चालू आहे त्यांची, चेअरअप करतायत आपल्या टीमला. हो बंटी खाटेगरे बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट झालेले आहेत आणि बंटी खाटेगरे नक्कीच इथे स्ट्रगल करतायत. आणि मॅच जिंकल्यानंतर अजित राऊत यांच्याकडून आझाद हिंद टीमसाठी 2 डझन केली देण्यात येतील. जाऊया मैदानामध्ये. ओहो यावेळेस सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते किंग बॉईज या टीमची 11. 2 षटक समाप्त झाली, 11 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. म्हणजे पाहायला गेलं तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. राहिलेत आता 3 षटक, म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ इथे बाकी राहिला. 18 चेंडूंमध्ये धावा येणं खूप गरजेचं राहील.
किंग बॉईज टीमला 11 बनवल्यात. अजून देखील 18 चेंडूंमध्ये मला तरी वाटतंय 40+ धावा येणं गरजेचं राहील. आणि निखिल ठोंबरे सर आम्हाला सांगतायत की 18 बॉलमध्ये फक्त 20च येतील. ते त्यांनाच माहित असेल असं का, परंतु 18 चेंडूंमध्ये 40+ धावा येणं गरजेचं राहील इथे. चला मॅच स्टार्ट करा. तिसरा षटक प्रेम प्रेम खाडेकरे आलेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांमध्ये 11 बनवल्यात. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यापुढील 18 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करेल हे आपण पाहणार आहोत. 40+ धावा गोळा करावे लागतील. विपुल शिंगोळे विस्फोटक फलंदाजी करावी लागेल यापुढील. ओहो यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रेमचा चेंडू समजू शकले नाही विपुल शिंगोळे. डॉट चेंडू येतोय प्रेमचा. तिसरं षटक नक्कीच चालू असताना आपण पाहतोय मैदानामध्ये तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे डॉट. हो यावेळेस विकेट केलाय. तिथे शतरक्षक आहेत आणि चुका केल्यात आणि शिंगोलेकडून चुका होताना आपण पाहतोय. आणि एक सिंगल आली. धावसंख्या 1ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 12. नक्कीच जी विकेट घ्यायची होती आणि शिंगोलेला कॅच पकडायची होती ती कॅच इथे सोडली जाते. नक्कीच शिंगोले बंधू आहेत म्हणून सोडली असावी असं मला तरी वाटतंय. परंतु विपुल शिंगोले जोपर्यंत मैदानात राहील तोपर्यंत काही सांगू शकत नाही आपण. धावा मोठा स्कोर उभा राहू शकतो ते म्हणजे आझाद हिंद या संघापुढे. कारण विपुल शिंगोलेला जीवदान देणं सोपं नाहीये. बंटी काटेगरे पाहायला गेलं तर 6 चेंडू डॉट झालेले आहेत बंटी काटेगरे. बंटी काटेगरे करिश्मा दाखवावा लागेल बंटीला. ओ हो 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 त्रिफळाचित होत आहेत बंटी काटेगरे. बॅक टू द पवेलियन. राहुल खाटेकर गेलेत मैदानामध्ये. यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय प्रेमने आपल्या टीमसाठी कमबॅक करून देतोय. बंटी खाटेकरे थोडे नाराज करतायत आमच्या टीमला. किंग बॉयचा या टीमला थोडे नाराज केलेत बंटी खाटेकरे. आणि तर न्यू बॅटर गेलेत मैदानामध्ये राहुल खाटेकरे. राहुल आणि विपुल यांची जोडी आपण पाहणार आहोत. राहुल खाटेकरे गेल्यात मैदानामध्ये. प्रेम ओहो यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे येतोय डॉट बॉल.
डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 12. किंग बॉईज या टीमची 12 धावसंख्या आहे. तिसरं षटक चालू असताना प्रेम यांचं आपण पाहतोय लोअर स्कोर होईल असं मला वाटतंय. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आणि आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल यापुढील. आणि तिसरं षटक अप्रतिम. तिसरं षटक आता प्रेम यांचं 1 विकेट आणि फक्त 1च धाव दिलेली आहे प्रेम याने. क्या बात आहे प्रेम. आझाद हिंदचा खेळाडू प्रेम आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच कर्णधाराने त्यांच्यावर तिसरं षटक हाताळण्यासाठी त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली आणि त्यानंतर इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय किंग बॉईजचे स्वतः ओनर आहेत आणि खाटेकर गावचे स्टायलिश प्लेयर नवनाथ खाटेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. किंग बॉईजचे ओनर आहेत. यापुढे फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधला. आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फक्त 12 धावा बनवल्यात. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फक्त 12 धावा गोळा केल्यात. योगेश खाटेकर शॉर्ट कमेंट मध्ये आम्हाला सांगतील. जाऊया मैदानामध्ये. तर क्षेत्ररक्षण करत असताना कॉमेंट्री एंड करे आपण पाहतोय चंदू गायकार. क्या बात आहे. विपुल शिंगोळे स्ट्राईक एंडला. अनिकेत शिंगोळे गोलंदाज. ओ हो तेज दराड आणि इथे डॉट चेंडू येतोय. थोडे नाराज सुद्धा करतायत आम्हाला विपुल शिंगोळे कारण की विपुल शिंगोळेच्या बॅटमधून आतापर्यंत एकही असा फटका आला नाही की त्याच्यावर खुश होतील ओनर खेळाडू. अजूनपर्यंत असा एकही फटका नाही विपुल शिंगोळेच्या बॅटमध्ये. स्वतः आयकॉन आहेत या टीमचे. यावेळेस देखील डॉट चेंडू बॅक टू बॅक डॉट चेंडू येतोय आणि पंचांचा 1 बाउन्सचा इशारा येतोय. ओके, स्क्वेअर लेग पंच समाधान गायकर आणि मेन पंच आपण पाहतोय रोहित शिंगोळे. बॅक टू बॅक 2 चेंडू जरी डॉट आले असले तरी विपुल शिंगोळे याच्याकडे क्षमता आहे. येणारे 10 चेंडू बाकी असतील अजून. ओ हो यावेळेस टॉप एज लागलाय स्वतः आणि इथे एसटी रक्षण आले होते चेंडूवर आणि झेल इथे सुटला गेलाय. 2 धावा. धावसंख्या 2 पुढे सरकवली. धावसंख्या ती 14. स्टायलिश प्लेयर नवनाथ काटेकर स्वतः ओनर आहेत. विशाल फोपे सुद्धा आहेत सोबतीला. अक्षय खाटेकर आहेत. ओहो यावेळेस विपुलच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. ओके डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच षटकार आलाय. मला तरी वाटतंय पहिला षटकार असेल या इनिंग मधला. पहिला षटकार आहे विपुलच्या बॅट मधून. धावसंख्या 6 पुढे सरकवली. धावसंख्या ती 20. हो यावेळेस बॅक टू बॅक 2 षटकार विपुलच्या बॅट मध्ये. दुसरा षटकार आलाय. राऊत
ते बोलतायत की अनिकेत मारू दे, अजून मारू दे, काही फरक पडणार नाही. कारण की तेवढा ताकदीचा त्यांचा संघ त्याने बनवलेला आहे. अजित राऊत यांच्या चेहऱ्यावर हास्य आपण पाहतोय. 26 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. आणि आपल्या टीमला सातत्याने प्रोत्साहन देत आहेत अजित राऊत. ओहो, यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि चौथा इथे षटक समाप्तीचा इशारा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. तर कोल्ड्रिंक आलेले आहेत पांडुरंग लक्ष्मण खाडेगरे यांच्याकडून. चला, यानंतरचा सामना असेल टायगर ऑफ कोलकाता आणि आरुष इलेव्हन खाडेगर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. टायगर ऑफ कोलकाता आणि आरुष इलेव्हन खाडेगर दोन्ही टीमचे कॅप्टन्स नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचं आहे. तसेच पांडुरंग खाटेकर यांच्याकडून मंडळासाठी कोल्ड्रिंकची व्यवस्था. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. आता मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिली इनिंग येथे चालू असताना आपण पाहतोय बनवल्यात 26 धावा 4 षटकांमध्ये. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा आणि या 6 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करतोय हे देखील आपण पाहणार आहोत. स्ट्रायकेनला फलंदाज राहुल, त्यानंतर नॉन स्ट्रायकेनला आपण फलंदाज विपुल. ओहो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि फक्त एकच धाव. ज्यांनी कोल्ड्रिंकची सोय केलेली आहे असे खाडेगर गावचे पांडुरंग लक्ष्मण खाडेगरे यांचं मी मंडळाकडून धन्यवाद देतोय. यावेळेस फुल टॉस आहे. एक धाव घेतल्याचे दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय आणि इथे होईल फलंदाज बाद विपुल शिंगोले. भावेश खाडेकर लोकेश गेलेत मैदानामध्ये. विपुल शिंगोळे. धावसंख्या पाहायला गेली तर स्थिर आहे. 28 धावा आपण पाहतोय. यावेळेस लोकेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत वन बाउंड सीमा रेषापार चौकार. समाधान यांच्या 3 चेंडू शिल्लक असतील. 32 तर बनवल्यात. अजून देखील 3 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करतोय किंग बॉयज खाडेकर. लोकेश गेले. लोकेशने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. ओहो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू एक आले, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की नाही आणि बघता बघता 2 धावा 34 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधला.
आणि ते होईल फलंदाज बाद वाईड. ओके, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे ऍड होईल. 33 धावा आपण पाहतोय. ओ यावेळी फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला भिडकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या झाली ती 40. नक्कीच 40 धावा बनवल्या गेल्यात. ओ यावेळेस बिगिट केलाय आणि चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकवली. धावसंख्या ती 45. 45 धावा आणि 46 धावांचं इथे आव्हान गाठायचे. पुढील सामना टायगर ऑफ कोलकाता वर्सेस आरुष 11 खाडेकर. टॉस बॉक्स मध्ये जमायचंय लवकर. टायगर ऑफ कोलकाता आणि आरुष 11 खाटेकर. आरुष 11 कुठे असतील टॉस करण्यासाठी. धन्यवाद संदीप. चला बॅट्समन समाधान. चला बॅट्समन चला लवकर. चला अंपायर.
असाल तर लवकरात लवकर संपर्क साधा. आशिष विश्वकर्मा आणि राजू राठोड. राजू आ जाओ भाई राजू. ए राजू चला विजयासाठी लक्ष आपण पाहूया. विजयासाठी बनवायच्या धावा त्या 46 धावा. धापल कबर डीजे तुषार. ओके गेलेले आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. विशाल आणि विशालच्या जोडीला समाधान. गोलंदाज तयार. बिग हिट आणि समाधानची समाधानकारक सुरुवात. षटकार. गोलंदाज तयार. दुसरा बॉल पुन्हा एकदा हवेत आणि तिथे फलंदाज समाधान बाद. डीजे पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. समाधानच्या पॅट मधून पहिल्या बॉलवर षटकार पाहिला. दुसऱ्या बॉलवर तो आउट होताना पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. संदीप संपर्क लवकरात लवकर साधा. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल बॅक टू बॉल फटका सजवलाय. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. संघा धाव संख्या धावफलकावर 7. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त चेंडू डॉट. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा बॉल जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. विशालच्या बॅट मधून हा चौकार.
थँक्यू डीजे. ज्या फलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील 11 धावा धाव फलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 12. नेक्स्ट टीम टॉस साठी चला. आयुष 11 आणि त्यांच्या विरुद्ध झाली का टॉस? ओके, टॉस झालेला आहे. तयारीत राहायचंय, लगेचच मॅच संपल्यानंतर तो सामना सुरू होईल. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. धावफलक स्थिर. एकच जागेवर थांबलेला धावफलक 12. अजून धावलेले नाहीत रन. गोलंदाज तयार. एवढा शॉट. विशालच्या बॅटमधून आक्रमण. एक सिंगल या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. सदाशिव वा 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 वा. सदाशिव वा. काही क्षेत्ररक्षण करतोय. म्हणला 70 बनू 44 झाल्यात. पाहू त्या रोखल्या जात आहेत का. पांडुरंग दादा खाडेकर यांचा विशेष सन्मान आपण करतोय आणि बहरदार चौकाराने त्यांचा विशेष सन्मान. 4. केला जातोय. इथे राखलेला बॉल. विशालच्या बॅटमधून आक्रमण. दूर दूरवरचा हा षटकार. पांडुरंग खाटेकर यांच्या वतीनं माझ्यासाठी 100 रुपयाचं प्राइज आलं. 101चं. त्यांचं मनापासून धन्यवाद. अजित राऊत संघ मालक यांच्या वतीनं जर हा सामना विशालने जिंकून दिला तर विशालसाठी 500 रुपयाचं प्राइज. दापलकर धावसंख्या 24. 22 ची आवश्यकता. 18 बॉल आणि 22. ओ इथे हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. आरुष 11चे मालक रमेश दादा हिरामन गायकर आपण व्यासपीठावर यायचे. रमेश दादा या. आपला ही विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. सर्वात जास्त मागणी तुषार मडकेला काय त्याने त्याची सिद्ध करून दाखवलेलं. पांडुरंग मामाचं व्यासपीठावर आगमन आहे आणि लगेचच पांडुरंग मामासाठी संगीत त्याने वाजवलेलं आहे. त्यांचं कौतुक. आता रमेश शेठ आले, पाहूया रमेश शेठ साठी काय आहे का.
जवळ मैदानाच्या आत धावफलकावर धावसंख्या 24. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. चला आरुष 11चे सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जगदीश भाग्यवंत यांच्या संपर्क साधा. ऋतिक वाघ आपण कुठे असाल तर संपर्क साधा. जगू आपली वाट पाहतोय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू आला डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये कमबॅक करत असताना आता सदाशिव गेलाय. काहीसा कानमंत्र देईल. पाहूयात त्याचा किती फरक पडतो. योगेश, सदाशिवने आतापर्यंत कधी बॉलिंग टाकली का? नाही ना, पण कानमंत्र दिलंय फार महत्वाचं. कॅप्टन आहे. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा थरा रणसंग्राम खास करून संपूर्ण गाव एकत्रित आलेलं आहे. गिरीशदादा असतील, तदनंतर खास करून जगदीश भाग्यवंत असतील, यांचं हे आयोजन. फलंदाज बाद. अजून एक धक्का. चांगला चेंडू, तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम. एक सिंगल. ओ महेश कडून थोडीशी मिस्टेक. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये महेशने केलेली आहे. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 3 बाद. आतापर्यंत 25. पहा ते सेलिब्रेशन. ऍक्शन रिप्ले सदाशिव खाटेकरचा. वा, काय सेलिब्रेशन केलेलं. धाब्या, नवीन नाव आहे त्याला. कौतुक व्हायला पाहिजे. 21 ची अजूनही आवश्यकता. मॅच ऑन आहे. 14 बॉल 21. कॅप्टनशिप कशी राहील सदाशिवची ते पाहायचं आपल्याला. चला वेळ वाचवा. वेळ 5 पर्यंत झाला पाहिजे सगळा खेळ. वाचवा वेळ. गोलंदाज तयार. महेशचा बॉल भन्नाट वेगाने. पंचांकडे खूप मोठा अपील. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी महेशची या षटकात. फक्त त्याने खर्च केले 1 धाव. 2 विकेट मिळवलेले आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. ऋतिक वाघ कुठे असाल तर संपर्क साधा. ऋतिक वाघ आलेत. ऋतिक वाघ आलेत. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल. आडव्या बॅटने फटका खेळला विशालने. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल आता 26. 26 12 चेंडू 20 ची आवश्यकता. डीजे तुषार. शिवशंभू प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा आठवते. जगदीश भाग्यवंत. जगू बरोबर ना. दिलीप काका गायकर यांचं नियोजन. शिवशंभू प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा कायमच आठवते. कारण एक दिवस असा घडला तिथे 8 संघ येणार होते. 4च आले. आणि ते 4 संघ आल्यानंतर संपूर्ण आयोजक कमिटीने डान्स केला. त्यात सर्व ऑफिशियल देखील होते.
सुलतान परंतु कट्टर बॉलर आहे, त्यांना एक ओव्हर द्या आता. जगू लक्षात घ्या, कट्टर बॉलर आहे तुमच्यात. सुलतान 12-20 हे समीकरण. ड्रिंक्स वाली मैदानाच्या संधी डीजेला. सुलतान आणि दिलीप गायकर मागाशीच रिक्षामध्ये बसले होते निवांत, त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. हा करतील करतील करतील. खाली घ्यायचं यांना, खाली तिघांना पण. चला जाऊया मैदानाच्या आत. 12 बॉल 20 ची आवश्यकता. नवीन राऊत यानंतर पुन्हा इन ऍक्शन. दोन्ही हरलेले संघ आहेत. विजयाचा नारळ कोण फोडणार ते पाहायचं आपल्याला. चला मॅचला सुरुवात. 12 बॉल 20. बॉलर कोण आहे रे? गौरव आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल, चेंडू हवेत. चौथ्या 5व्या अटेम्प्टला कॅच. फलंदाज बाद डीजे. संघाची धावसंख्या, विकेट येते. 11 बॉल आता 20चं समीकरण. व्हॉट अ मॅच. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. व्हाईट बॉल ओके. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. आणि ते अजून एक विकेट. फलंदाज बाद डीजे तुषार.
300 हो गए 300. जाऊया मैदानाच्या आत. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू आला डॉट, चेंडू निर्धाव. मॅच वर आता सदान टीम खास करून किंग बॉयज वर्चस्व थोडस निर्माण करते. 9 बॉल 19 ची आवश्यकता. 9 बॉल 19. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा बॉल आणि सादाची जबरदस्त यष्टीरक्षण. अजून एक विकेट येते का ते पाहायचं. चालू आहे सध्या. 8 बॉल आणि 19 धावा. सुलतान भाई आल्यानंतर वेगळं स्वरूप या क्रीडा स्पर्धेला प्राप्त झालंय. खाटेगर प्रीमियर लीग. सुलतान म्हणजे बळीराम. इथे बिग हिट आणि हा चेंडू सीमारेषेच्या पल्याड. षटकार सरळ वावरात. सात बॉल 13. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. संदीपने आता षटकार खेळला तर 222 गिरीश खाटेकर यांच्या वतीनं. आणि हा फुलटॉस जाईल सीमा पार. 4 रन चौकार. डीजे नो रन. 6 चेंडू 9. 6 बॉल 9चं समीकरण आहे. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे.
शेवटच्या षटकात आता महेशकडे जात आहेत का पाहायचंय, कारण महेशने फक्त एकच धाव खरचले होते त्याच्या षटकात. मला वाटतं विपुल यांच्यावर विश्वास दाखवला या शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल 9चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहे. 6 चेंडू 9 धावा हे समीकरण. पहिला बॉल आणि इथे आपल्याला पाहायचं आहे रन आउट, फलंदाज बाद. 5 बॉल 9चं समीकरण. ₹222 पारितोषिक बॅटर संदीप साठी. 5 बॉल 9. विपुलचा बॉल हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर, ओ जजमेंट खराब, कॅच ड्रॉप. 2 धावा. शेवटचे 4 बॉल 7ची आवश्यकता. 4 बॉल 7 हे समीकरण. वॉट अ मॅच. कॉलिंगच दोघांमध्ये पाहायला मिळालं नाही, इथे झेल होऊ शकला असता. कॉलिंगचा अभाव. 4 बॉल 7 धावा. राडा होणार, पोरं नाही ऐकणार आणि आज अख्खा गाव गोळा आहे, त्यामुळे मजा येणार. 4 बॉल 7. गोलंदाज तयार आहे, खास करून संदीप साठी स्वर्गीय संतोषदादा खाटेकर यांच्या स्मरणार्थ 222चं पारितोषिक षटकार खेळला होता, परंतु इथं आलाय डॉट. 3 बॉल 7चं समीकरण. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 6वा सामना योगेश वर्सेस स्वप्नील. मजा येईल त्या मॅचला. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल. सामना आलाय मित्रांनो. 3 चेंडू 6 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. 3 चेंडू 6. कोण जिंकणार, कोण कोणावर प्रतिहल्ला करणार आहे. एका बाजूला टायगर आहे, एका बाजूला किंग आहे. 333चं पारितोषिक आहे आणि हा चेंडू इथे डॉट. 2 बॉल 6ची आवश्यकता. एक डॉट बॉल महत्वाचा. स्ट्रायकर इनवर संदीप, जुना जाणता खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला विपुल, जबरदस्त गोलंदाजी विपुलचे राहिले. योगेश यांच्या वतीनं 200, संदीपच्या 6 साठी. आणि हा षटकार आलाय संदीपच्या बार मधून. डीजे तुषार.